हिडन स्टोरी आहे. तर ही सुद्धा थोडीशी माहिती असली पाहिजे लोकांना, कारण माहिती असल्या त्याच्यातून लोकांना ते फक्त चेअर, त्याचे पॉवर तेवढे दिसतात, पण त्याच्या पाठीमाग काय यातना भोगलेल्या आहेत आणि काय किती कष्ट घेतलेले आहेत, तर याची कुणाला जाणीव नसते. संस्थेच्या संघर्षाच्या काळात आईचं सोनं देखील मला विकावं लागलं आणि गाठी फोन नव्हते, काय नव्हते, तसं एकमेकाला संपर्काचं ठिकाण बऱ्याच ठिकाणी आमचं त्या इस्टी स्टँडवरचा प्लॅटफॉर्म नंबर 1 इथं मी असायचो. म्हणजे कुठे भेटायचं, नाशिकला भेटायचं प्लॅटफॉर्म नंबर 1, पुण्याला भेटायचं प्लॅटफॉर्म नंबर 1, एवढाच मेसेज असायचा, कारण दुसरं संपर्काला साधन नसायचं. आणि वर्तमानपत्राची गादी तर प्रत्येक ठिकाणी माझ्या संघर्षाच्या काळात माझ्या कायम त्याच्याविषयी आदर वाटावा असंच वर्तमानपत्राचं मला शया मिळाली. म्हणजे ह्या ज्या बाजू आहेत की मला माहिती आहे की आईच्या कष्टाचं, नोकरीच्या पैशानं ही संस्था सांभाळली गेली, निर्माण झाली, माझ्याकडे आली. त्याच्यावर मी भान स्वतःला सतत अलर्ट मोडमध्ये ठेवतो की बाबा हे तुझं काम जे आहे सांभाळायचं आहे, जपायचं आहे, वाढवायचं आहे आणि नंतर सुपूर्त करायचं आहे. आपण समाजासाठी त्यांच्याकडून घेतलंय आणि त्यांनाच अर्पण करायचं. इदीनं मम हे माझं नाही, मी फक्त राखणदार आहे, बिग वॉचमन. या भूमिकेमध्ये राहण्याचा माझा सातत्यानं आग्रह असतो आणि त्याच्यामुळे तो रोल, वॉचमनचा रोल छोटा आहे की काही होऊ द्यायचं नाही, चुकीचं होऊ द्यायचं नाही. आपलं जे आहे ते ईश्वर आपल्याला आपल्या कर्माचं जे आहे ते देतो, त्याच्यात खुश पण असलं पाहिजे. तसा मी खुश आहे.